स्वागत आहे दिनेश म्हात्रे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बरेच दिवसातून ब्लॉग बनवत आहे. ॲक्च्युली आम्ही सर्व मित्रजण गोव्याला चाललेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो गोव्याला. बॅग बिग भरलेली आहे, गाडी पण आलेली आहे. स्टेशनपर्यंत पोचवायला मित्र पण जमा झाले, तर मी जातो. चला तर मग गोव्याला. बघा आमची गाडी, हे सगळे मित्र जमलेले आहेत. हे बघा, हे फुकते 2-2, 4-4 बॅगा येतल्या बघा. हे काय चालल्यावर तुम्ही? ए काय चालले? हे खालिया काय चालले रे? हे खालिया काय चालले रे? मला चालले. चल मनोज भाऊ, चला गाडी काढा आपली गाडी. बसू का? इकडे बसता मी त्या अमृता बसत पूर्ण. चल राज बस. चल तुमच्या जवळ जागा आहे ना. चला आम्ही बसलेले आहे गाडीमध्ये. भिवंडी हे बघा मित्रांनो, यावऱ्या भागा आहे म्हणा, जागा ना एवढा झोपून नाही चालवले म्हणा. नाला एक दोस्त माझं हे बघा बरोबर ना, मना का झोपवले बघा. हा अमृतली बघा इकडे बघा. हा गाईज आता पोचलेलं आहे भिवंडी स्टेशनला. बघा अमृतबाई, याच्याबद्दल आम्हाला खूप वेळ लागला. गाडीमध्ये तल्यावर थांबलो होतो. चादर बिदर विसरून आलता. गोविंद दादा आहे, यांनी बी ना उलटी सामान घेतल्या ना, तिथे कोण बी चालल्या नाही. यो बघा ते बॅग काय तरी रनिंग दे आगेसाठी. मनोज भाऊ चाललेला आता. ओके थँक्यू. तर चला काहीच भिवंडी स्टेशनला पोहोचलेलं आहे. हे बघा भिवंडी स्टेशन. हो हो हो, तिकीट घर. भिवंडी स्टेशन एकदम खाली असतो काहीच. मोठा होईल. काही भिवंडी रोड स्टेशनला पोहोचलेलो आहे आम्ही. तिथे काही गर्दी नसते, तुम्हाला तर माहिती आहे. इथून आमची 11:50 ट्रेन आहे. बसलेले आहेत आरामशीर बॅगा ठेवून. 2 माणसं गेलेले आहेत चौकशीला. काही इकडे मालगाडी आहे का आपली गाडी आहे? नाही नाही, आपलीच गाडी आहे. गाईज आता फायनली आम्ही पोचलेलो आहे. काही त्रास नाही. चला आता आम्ही गोव्याला चाललो. आता आमची ट्रेन निघालेली आहे. इथे नंबर असतात 25, 26, 27. गोविंदा बिंद तिकडे आहे. चलो राजापूर. हे बघा रातभर झोपलेला नाही. हे बघा यांची आवड आहे, रातभर झोपले नाही. हो गाईज, रात्री झोप झाली का तुझी? नाही झाली म्हणून तुझी आवड आहे. याची झोप झाली का? थांबलेले भरपूर वेळ. बघा ट्रेनांची
किती मोठी आहे बघा. राजापूर स्टेशन ना. सकाळ सकाळी संदवरल्याचं बकरं बी लागले. गाड़ी नंबर 1297 एर्नाकुलम जंक्शन अजमेर मरुसागर सुपरफास्ट काहीच आम्ही थिविम आमचा शेवटचा स्टॉप आहे. इथून आता आम्ही कृपया ध्यान दीजिए काहीतरी गाड़ी नंबर व्हेकल बघून तिथून जाणार आहे आमच्या रूमवरती. एर्नाकुलम जंक्शन अजमेर मरुसागर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. कुछ सर्व प्लेटफॉर्म क्रमांक 1 पाणी भरत आहे. मे आई हैव योर अटेंशन प्लीज. अनाउन्समेंट होत आहे. थिविम स्टेशन रेल्वे स्टेशन थिविम त्या बाजूमधून आणि इकडनं असं इकडनं असं आता या बाजूने उतरणार. क्रॉस हे बघा. तिकडनं आम्ही असं आलो. आता इकडनं असं उतरणार आणि इथून गाडी बघणार जाण्यासाठी. गोविंदाटा पाठीमागे अमृत पण येतोय. कुत्रे पण झोपलेले आहेत. प्रभाकर कसा आहे आता काय विचार त्याला. बघा चर्च नाही. आता आम्ही रिक्षा केलेली आहे. 2 रिक्षा केलेल्या आहेत. तर रिक्षामध्ये आता बसलो आम्ही. गणेश दादा अमृतबाई आणि मी आहे. दुसऱ्या रिक्षामध्ये ते येत आहेत बघा. ती बाहेर रिक्षा आहे. ती दुसरी रिक्षा आहे. हां हे बघा रिक्षा. हां चला. रिक्षावाले काका किती वेळ लागेल पोहोचायला. अर्धा तास लागेल. जातो आम्ही. हा पुढे या तुम्ही पाठीमागे. चला. हे आहे का. पोचलेलो आहे आम्ही आता. बघा आता आम्ही इथं पोचलेलो आहे. आमचं इथं काय आहे सालदाना किरण पार्क ओनर. इथं आम्ही रूम घेतलेली आहे. रिक्षावाल्यांनी सोडलेलं आहे. गाडी आता मी पोचलेलो आहे. तर रिक्षाचा भाडा 700 रुपये होता. बसमधून आलो असतो परंतु 2 बस चेंज करायच्या होत्या. वेळ पण नव्हती म्हणून आम्ही 2 रिक्षा केल्या. एक रिक्षामध्ये 3 लोक आम्ही आलो. आम्ही गणेश दादा अमृत आम्ही पहिले पोचलेलो आहे. आता दुसरी रिक्षा आमची पाठीमागून येते. एक पाठीमागून रिक्षा आलेली आहे. दुसरी 2 रिक्षा आम्ही केल्या होत्या. आता बघू आता इथं कुठे. ही बघा ही रिक्षा आली. हा रूम बघा आमचा. किचन रूम पण आहे. हां हे बेडरूम आहे. अमृतबाई आहे. इथं वॉशरूम आहे. इथं आमचा माणूस गेलेला आहे. आणि गाईज आता आम्ही रूममधून निघालो. संध्याकाळ झालेली आहे. 6:30 वाजलेले आहेत. मस्तपैकी तयारी बियार करून बघा. गोविंदाचा बघा गोरा चिकन एकदम रशियन वाटते हो. आम्ही आता चाललेलो आहे. बघतो काय तर बीज अमृत बघा. स्टेशनला पाठवतो. तो बघा काल पोटे दिसते तुम्हाला. चला ही आमची रूम आहे. या बिल्डिंगमध्ये बघा या अशा गाड्या असतात इथं भाड्याने. बघू आता आम्ही उद्या काय प्लॅनिंग आहे. काय घ्यायचं काय नाही. गोवा हा संघ शासित आहे. इथं बऱ्याच गोष्टी स्वस्त आहेत म्हणून लोक येतात एन्जॉय करायला. परदेशी पर्यटक खूप येतात. चला आता संध्याकाळचा मोसम दाखव तुम्हाला. तुझं काय बघतो इथं.
काही जे बघा ब्रिज हे कोणचा आहे, कुठला आहे मंदिर तरी आहे, कलिंगूट बीच कडे. हे बघा शॉप्स, आमची माणसं चालल्यान बघा कशी. हे सगळे रेंटल बाईक. आपल्याकडे डिस्प्ले टाक बरं, आपल्याकडे 2000 पर्यंत चालतील 18 GB बाईक. इकडे नको टाकू. शॉप्स बघा, नॉनव्हेज फॅमिली, फुल्स, केक शॉप, नॉनव्हेज हॉटेल. म्हणजे बघा काजू बदाम पिस्ता. पाणीपुरी खाता का? पाणीपुरी. कुठला तरी सुंदर असा मंदिर आहे. कुठे चालले यार तुम्ही? पुढे परदेशी पर्यटक पण दिसत आहेत. हे बघा शॉप्स. स्वीट शॉप, काजू. कुठला तरी मंदिर आहे. आम्ही आता चालले आहोत टुवर्ड्स कलिंगूट बीच. कलिंगूट बीचकडे चाललेले आहे. अमृतच्या मोबाईलला काहीतरी झाला होता. वाईन शॉप्स रस्त्यावरती आहेत. अमेझिंग ही आहे. हे बघा गोव्याचा मच्छी मार्केट दाखवतो तुम्हाला मी. भिंतींवरती कशी हे केलेली आहे. ओस पर चिकन सेंटर. किती वाजेपर्यंत चालू असतं? हां लावून येऊन नाही येऊन एवढे लोक नाही बसलेले. नक्कीच नाही का? काहीच नाही मच्छी. चिकन सेंटर आहे बघ कोण त्याला दिसतो का? सुरमई गोळ्या 400ला म्हणजे ही सुरमई 200ला सगळे. मावरा बी चांगला नाही. चिकन सेंटर मच्छी मार्केटमध्ये एवढी लोक नाही बसलेली. 8 वाजेपर्यंत असं चालू. चला बीचकडे जाऊ, उद्या बघू मच्छीचा काय आहे. हे बघा शॉप्स. आमची लोक चालले. स्पा, टॅटू, टॉईज आहेत बघा. टॅटू सेंटर इथं टॅटू काढले जातात. टॅटू सिन्स 1903. व्हाट इज दिस? सिन्स 1903. वाइन शॉप, सुपरमैन सुपर मार्केट. हाँ अभी हम घूम रहे हैं गोवा के गुमनाम गलियों में हमारे कुछ दोस्तों के साथ में ज़िंदगी की मज़ा लेते हुए. गोविंद दादा अभी अभी यहाँ से आके गए हैं तो उनको थोड़ा ज़्यादा मालूम है. गाइड का काम कर रहा हूँ. हाँ गाइड का काम करते हैं लोग. ये देखो बड़ा मार्केट है. यहाँ पे बैग्स भेटतात. काय अमृत भाऊ वडापावसाठी थांबलेला आहे. हा लवकर. आणि दादा मोबाईलमध्ये, राजेश गोविंद दादा बसलेला आहे.
हा 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 हा. तर माझा वडापाव आलेला आहे. थँक्यू. चला बघा वडापाव, स्पेशल वडापाव आहे यांचा. चला बघा स्टॅच्यू. गोवा बीच बघा, सुंदर असा देखावा. हार्दिक पांड्या. बैठने को चाहिए लोग कॅसिनो आहेत इथं सर्व. संध्याकाळचा सुरेख देखावा. गाईज ही बघा संध्याकाळची बीच. सर्व ठिकाणी बीच, कॅसिनो, बार सर्व काही आहे. हे बघा माझे मित्र. गाईज आता परत रूमवरती चाललेलं आहे. सामान घेतलेलं आहे जेवण बनवायचं आम्ही पण. आणि हे बघा एकदम जबरदस्त हॉटेल आहे. रूमवरती निघालो आम्ही आता. रूमवरती बाकी आमची लोक चिकन बिकन काय लागेल सामान घेत आहे. चला तर रूमवरती दाखवतो तुमचं जेवण. चल गाईज रूमवरती आलेलं आहे आणि प्रभाकर भाई आहे. गाईज हे बघा अंडी उकडलेले आहेत. आज चिकन आहे आणि गोविंदादाने चिकन बनवायला घेतले. करा एक ठेवली ना बस. राजेश भाई बघा, हे बघा सर्व तयारी चालू आहे. हे कसं आरोप पडलं बघा. काही तुम्हाला ना एक जबरदस्त गोष्ट, युनिक गोष्ट दाखवतो. म्हणजे ती तुम्ही कधी बघितली नसेल. खूप अप्रतिम आहे. म्हणजे आम्ही सुद्धा हैराण परेशान झालो की याची बनवली कशी बनवली. म्हणजे आमच्या रूममध्ये असा एक झुंबर आहे. तो झुंबर एवढा सुंदर बनवले ना, म्हणजे हँडमेड आहे, माणसाने बनवले. म्हणजे तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही कुठे बघितलं असेल. आणि त्या झुंबरचं सर्व सामान बालाजी इंटरप्राइजेस भाटारे या शॉपमध्ये मला मित्राला शॉप आहे तिथे भेटेल. परंतु तुम्ही झुंबर बघाल ना खरोखर एकदम तुमचं मन खूप होऊन जाईल. खूप युनिक आहे. मी तर नाही बघितला. मी खूप आनंदी आहे बघून. तुम्हाला पण दाखवतो. हे दाखवू का रे? काय दाखवू झुंबर? गणेश दादा, गोविंद दादा, झुंबर दाखवू का लोकांना? 1 2 3 यो बघा झुंबर. झुंबर बाबू. बघून हैराण झाले ना तुम्ही. आम्ही पण हैराण झालो होतो. चला आता आम्ही जेवण बनवतो, नंतर तुम्हाला दाखवतो.